नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकातर्फे भरती असणारी NUHM अंतर्गत ही भरती असणार मित्रांनो. राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत इथं पदाबद्दल बोलायला गेलं मित्रांनो, तर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी वॅकन्सी असणार मित्रांनो. असे इथं या पदांना मिळून त्यानंतर ANM साठी वॅकन्सी असणार आहे. अशा सगळ्या पदांना मिळून 36 पदांसाठी इथे वॅकन्सी असणार मित्रांनो. तर 12वी पास वाले, GNM वाले, ANM वाले, त्यानंतर BDS, MBBS, BHMS वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतून देणार आहे. तर संपूर्णपणे हा व्हिडिओ बघून घ्यायचा, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. चला तर मला सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. ओके, तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी असताना नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती असणार आहे. एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटीतर्फे भरती असणार मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत ही रिक्त असलेली पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निवड तात्पुरती स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कटांतरी पद्धतीने करायची आहे मित्रांनो. ओके, ही जी भरती असणार मित्रांनो कटांतरी स्वरूपात असणार आहे. सगळं दिलं द्यायचं आहे. हे जे मित्रांनो इथं वैद्यकीय अधिकारीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. या पदाकरिता थेट मुलाखत असणार आहे मित्रांनो. 15/5/2025 रोजी घेण्यात येईल व स्टाफ नर्स स्त्री व स्टाफ नर्स पुरुष, त्यानंतर ANM, त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग 3रा मजला त्यानंतर मुख्यालयामध्ये आपल्याला पाठवायचं आपल्याला NUMMच्या. त्यानंतर आपल्याला इथं किल्ले गाठवण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई मित्रांनो हे ऍड्रेस दिलेला याच्यावर पाठवायचं आपल्याला. 2/5/2025 ते 16/5/2025 पर्यंत आपल्याला अर्ज पाठवून घ्यायचे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो आता पुढे जाऊया. पदनाम दिलेलं आहे आपल्याला, अर्थ दिलेले, शैक्षणिक अर्थ दिलेली आहे, वयोमर्यादा दिलेली आहे, त्याच्यानंतर मासिक टोक वेतन आपल्याला दिलेले, मानधन किती असणार आहे. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारीला पूर्ण वेळसाठी. ओके, मान्यता याच्यामध्ये आपल्या शैक्षणिक अर्थ जे असणार आहे आपल्याला यातलं पदनाम झालं. MBBS वाले इथं आपल्या मेडिकल वाले महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणी बंधनकारक राहिले आपल्यासाठी. त्याच्यानंतर शासकीय स्थानिक संस्था, ट्रस्ट आणि खाजगी या संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक असला पाहिजे मित्रांनो. ओके, टोटल याच्यामध्ये 12 जागा असणार मित्रांनो. 12 जागांसाठी तर कॅटेगरी वाईज आपल्याला बघून घ्यायचं कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, तर इथं आपल्याला 70 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. यांना जे मानधन असणार आहे 60,000 रुपये प्रति महिना असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर स्टाफ नर्स स्त्रीसाठी आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी, दोघांसाठी, स्त्री पुरुषसाठी नर्ससाठी वॅकन्सी असणार. इथं 12वी उत्तीर्ण पाहिजे आपण. जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग GNM वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, हे आपला कोर्स झालेला पाहिजे. महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक असणार मित्रांनो. इथे 9 जागा असणार आहे स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी 2 जागा असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके, वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जागा इथं बघण्यात मिळेल संपूर्ण. यांना जे असणार मित्रांनो 20,000 रुपये मानधन असणार याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी 38 वर्षापासून आपण 38 खुल्या वर्गापर्यंत अप्लाय करू शकता आणि 43 वर्षापर्यंत राखीव आले. ओके, त्याच्यानंतर जे पद असणार आहे याच्यामध्ये ANM साठी वॅकन्सी असणार आहे. 10वी पास उत्तीर्ण वाले, ANM कोर्स उत्तीर्ण वाले इथं अप्लाय करू शकता. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणीवाली इथं बंधनकारक असणार आहे. याच्यामध्ये टोटल 12 जागा असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके, याच्यामध्ये पण आपण 38 वर्ष खुल्या प्रवर्गवाले अप्लाय करू शकता. राखीवाले 43 वर्षापर्यंत यांना ठोक मानधन असणार 18,000 रुपये प्रति महिना. त्याच्यानंतर जी वॅकन्सी पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी मित्रांनो इथे MBBS वाले अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएट वाले, हेल्थ सायन्स वाले, BDM वाले अप्लाय करू शकता. BAMS, BHMS, BUMS याच्यामध्ये नर्सिंग वाले, बेसिक वाले अप्लाय करू शकता. फार्मसी वाले, फार्मसी वाले अप्लाय करू शकता. MBA वाले, हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन वाले अप्लाय करू शकता. इथे एकूण एकच जागा असणार आहे खुल्या वर्गांसाठी असणार आहे. 32,000 रुपये पगार असणार प्रति महिना. खुल्या वर्गासाठी इथं 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. राखीवसाठी 43 वर्षापर्यंत. ओके, आता याच्यामध्ये जे मित्रांनो आता इथं काही सूचना वगैरे दिलेली आता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत रिक्त पदभरतीप्रमाणे अनुषंगाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार
मंजूरपैकी रिक्त पदे असणाऱ्या मित्रांनो भरण्याकरिता जाहिरात आपल्याला दिलेली आहे. nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून अर्ज करण्याच्या पद्धती बाबत सर्व सूचना इथं माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. मित्रांनो आपण सूचना वगैरे बघणार आहोत. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज विविध केल्यानंतर पद्धतीनुसार अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या नमूद माहितीच्या आधारे व मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र व अपात्र ठरवण्यात येईल व त्या आधारे आपल्याला समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवारांची निवड झाली असा होणार नाही. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी उमेदवारांची निवडीनंतर अर्जदार विविध अर्हता धारण करता नसल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरला असल्याचे निदर्शन आल्यास अशा उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल मित्रांनो. ओके, इथं असं माहिती वगैरे दिलेली आहे. आता अर्ज करण्याच्या अनुषंगाची सूचना वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो. उपरोक्त पदे ही कटांतरित स्वरूपाची असून नियमित नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधी करता राहील मित्रांनो. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो आपल्याला सर्व उमेदवारांची जाहिरातीमध्ये नमुना अर्ज विविध कालावधी भरणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर दिलेलं आहे 3 नंबरला अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. ओके, असं सांगण्यात आलेले व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यायची. वैद्यकीय अधिकारी पदाकरता थेट मुलाखत 15/5/2025 रोजी सकाळी 10 ते 2 दरम्यान नोंदणी व मूळ कागदपत्रासोबत छाननी व तपासणी करण्यात येईल. त्या दिवशी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्व स्टाफ नर्स पुरुष आणि स्त्रीमध्ये, त्याच्यानंतर NMM, त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरता पूर्ण भरलेला अर्ज व मधील मुद्दा क्रमांक 5 व सर्व कागदपत्रे वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1 सेक्टर नंबर 15 किल्ले गावठण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई याच्यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस वगळून आपल्याला बाय हँड व कुरिअरने आपल्याला पाठवायचे 2/5/2025 ते 16/5/2025 पर्यंत सादर करण्यात यावेत मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जांची विचार केला जाणार नाही. टपाल आणि कुरिअरने सादर करण्यात आलेल्या अर्ज कालावधी कार्यालयामध्ये आपल्याला पोहोचल्याची दक्षता घ्यावी. म्हणजे त्या तारखेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. उशिराचे आलेले अर्ज इथं दखल घेतली जाणार नाही मित्रांनो. ओके, आता इथं वयोमर्यादा दिलेली मित्रांनो. वयोमर्यादा असणार आपल्याला सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामध्ये 25 एप्रिल 2016 शासन निर्णयामध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आपल्याला इथं वयोमर्यादा काउंट होणार मित्रांनो. राखीवसाठी 38 असणार आहे. राखीव प्रवर्गाकरता 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई दिनांक 25 मे 2000 रोजीच्या पत्रांच्या अर्ज करण्यात आलेल्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांचं MBBS विशेष तज्ञ आणि अतिविशिष्ट विशेष तज्ञ यांची वयोमर्यादा 70 वर्षे राहील. वयाच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयांच्या उमेदवारांचा जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून प्राप्त केलेले शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले प्रमाणपत्र अर्जांसोबत आपल्याला इथं जोडणे बंधनकारक राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे दिलेल्या अर्ज भरण्याची सूचना दिलेली आहे. उमेदवारांचे स्वतःचे पूर्ण नाव, माध्यमिक शाळाचं प्रमाणपत्र त्यानंतर अचूक भरायचे मित्रांनो. त्याच्यानंतर नोंदवावे व अर्जासोबत माध्यमिक शाळांचे परीक्षा प्रमाणपत्र जोडावे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माध्यमिक शाळांचे आपल्याला परीक्षा प्रमाणपत्र मध्ये नमूद केलेली जन्मतारीख अर्हता नमूद करावी मित्रांनो. त्यानंतर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत आपल्याला इथं उमेदवाराचे वय, दिनांक, महिने, वर्ष अचूकपणे नमूद करावे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं अर्जात
उमेदवारांचे लिंग या बाबतीची माहिती नमूद करावी. त्यानंतर इथं दिलेलं आहे अर्ज करताना करीत असणारी अर्जदार विवाहित असल्याच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नाव बदल असल्याचं राजपत्र किंवा आपल्याला पाहिजे मित्र दोघींपैकी नोंदणी किंवा ग्रॅज्युएट कॉपी आपल्याला पाहिजे, राजपत्र आपण त्याला म्हणतो. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोनेशन सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं दिलेलं आहे त्यांना उमेदवाराने आपल्या जातीचे तपशील अचूकपणे नमूद करावे. त्यानंतर 8 नंबरला इतर मागासवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक. त्यानंतर आपल्याला प्रवर्गामध्ये आपल्याला जे येतं साहेब नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे मित्रांनो, अन्यथा आपल्याला इथं अर्ज नाकारण्यात येईल मित्रांनो. ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं त्यांना लागणार आहे. ओके. उमेदवार आपला सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता पत्ता अर्ज अचूकपणे भरावा मित्रांनो. सध्याचा पत्ता पण कायमचा पत्ता दोघे ऍड्रेस आपल्याला टाकायचे. दोघे ऍड्रेस आपल्याकडे सेम असाल तर दोघे ऍड्रेस आपण तिथं सेम टाकायचे आहे. अर्जामध्ये आपल्याला उमेदवारांचा स्वतःचा वैध ईमेल आयडी, पर्यायी ईमेल आयडी, चालू आपल्याला मोबाईल क्रमांक, पर्यायी मोबाईल क्रमांक आपल्याला टाकायचे मित्रांनो. ओके. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखती संदर्भात येणाऱ्या सर्व सूचना ईमेलद्वारे येतील मित्रांनो. जे आपण तुम्हाला सूचना येणार आहे मित्रांनो मेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. ओके. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो ईमेल आयडी पदभरती प्रक्रिया होईपर्यंत चालू राहील. ईमेल आयडीच वेळोवेळी आपल्याला तपासण्याची जबाबदारी स्वतःची राहणार, उमेदवाराची स्वतःची राहणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो दिलेले पदभरतीबाबत पात्र ठरण्याच्या उमेदवारांची यादी, पदभरतीबाबत आवश्यक सूचना व सुधारणा वेळोवेळी आपल्याला यांच्या वेबसाईट नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर असणार आहे मित्रांनो. आर्थिक दुर्बल घटकांच्या EWS या उमेदवारांना शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग याच्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर 12/2/2009 ते 31/5/2021 मध्ये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे मित्रांनो. ओके. आवश्यक असणार आहे म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांचे अर्जामध्ये आपल्याला आरक्षणामधून सादर करण्यात असलेल्या अर्जांसोबत आपल्याला जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. ते आपल्याला अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो. ओके. जात प्रमाणपत्र लागणार आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी. अर्जदाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा या बाबतीत हमीपत्र द्यायचे मित्रांनो. शैक्षणिक अर्हता आपल्याला दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता बाबी सविस्तर अचूक तपशील नोंद करावी मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो अर्ज सादर करण्याची शेवटची तारखेस आपल्याला उमेदवाराचे जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक असणार मित्रांनो. ओके. अर्ज भरत असताना अंतिम वर्षांच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्र नमूद व गुणांची टक्केवारी न जुळाल्यास अर्जांची नामंजूर करण्यात येईल मित्रांनो. ओके. म्हणजे टक्के पण आपल्याला नीट टाकायचे मित्रांनो. तिच्या चुका पण झाल्या तर आपल्या इथं अर्ज इथं आपल्याला डायरेक्ट इथून बाहेर काढण्यात येईल, नामंजूर होणार आहे मित्रांनो. ओके. उमेदवारांची अर्जामध्ये नमूद माहितीनुसार अर्ज छाननी करण्यात येणार आहे मित्रांनो. वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची मुलाखतीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हता, मूळ कागदपत्र, गुणपत्रिका सादर करणे. त्याच्यानंतर उमेदवाराला अपात्र ठरले जाईल मित्रांनो कागदपत्र नसाल तर. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. आता अनुभवाबद्दल सांगण्यात आलेले मित्रांनो. शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर फक्त शासकीय व निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वी अनुभव नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुषंगाने आपल्याला परिगणना करण्यात येणार नाही मित्रांनो. अनुभवाचा तपशील नमूद करीत असताना ज्या शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयामध्ये अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा शासकीय व निमशासकीय खाजगी कार्यालयांचे तपशील फॉर्म मध्ये नमूद करावा मित्रांनो. अनुभव प्रमाणपत्र नसल्याच्या सदरचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. अनुभव प्रमाणपत्रांच्या
नमुना अनुभव यांचा कालावधी संपुष्टात नमूद असावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना रुजू दिनांक, कार्यालयाची दिनांक अचूकपणे नमूद करावी मित्रांनो. त्याच्यानंतर सदर आपल्याला कालावधी अनुभव प्रमाणपत्र नोंदवण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये आपल्याला तफावत आढळल्यास सदर उमेदवारांना प्रमाणपत्र अवैध ठरले जाईल मित्रांनो. ज्या पदाकरिता आपण इथं अर्ज केला आहे त्या पदाकरिता आपल्याला आवश्यक असलेला अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यावेळी या व्यतिरिक्त आपल्याला अनुभव असल्यास असा अनुभव आपल्याला विचार केला जाणार नाही मित्रांनो. ओके. संगणक अर्थामध्ये MS-CIT आपल्याला इथं झालेले पाहिजे. प्रमाणपत्र लागणारे, लहान कुटुंबाचे आपल्याला प्रतिज्ञापत्र लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला इथं 2 मुले पाहिजे फक्त याच्यासाठी. त्यानंतर उमेदवारांना फोटो आपल्याला लागणार आहे, स्वाक्षरी म्हणजे सही लागणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, चिटकावून घ्यायचा आपल्याला फोटो, सिग्नेचर करायची. निवड प्रक्रिया आपल्याला दिलेली आहे, ते मुलाखतीनुसार होणार आहे आणि आपल्याला इथं बाकीच्यांना बोलवल्यानंतर सांगण्यात आलेलं आहे. सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे आपल्याला इथं. या सर्वसाधारण सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या मित्रांनो. ज्यांची पण इथं निवड होणार आहे मित्रांनो, या निवड झालेली असतात 7 दिवसांच्या आत आपल्याला नियुक्तीच्या ठिकाणी रुजू आपल्याला व्हायचं मित्रांनो. नाही तर आपण 7 दिवसात आपण इथं आपल्याला आले नाही तिथं आपल्याला रुजू झाले नाही तर आपल्याला इथं काढण्यात येईल मित्रांनो. काय विषय आता काय होतं, राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्ज सादर करण्याबाबत पदाचे नाव आपल्याला टाकायचे, पत्त्यावर आपल्याला पाठवायचे मित्रांनो. ओके. नाही तर आपल्याला स्वतः आपण देऊ शकतो. ओके. इथं आपल्याला कार्यालयाची वेळ वगैरे दिलेली आहे, शनिवार रविवार व शासकीय सुट्टींचे दिवस वगळून आपल्याला 9:45 ते आपल्याला 6:15 पर्यंत अर्ज सादर करायचा, 16/5/2025 पर्यंत मित्रांनो. ओके. भरती प्रक्रियेत आपल्याला स्थगिती करणे, रद्द करणे, भरती प्रक्रियांची बदल करणे, पदांची संख्येत बदल करणे, सर्व अधिकार माननीय नवी मुंबई महानगरपालिकेने राखून ठेवलेले आहे. कोणत्याही दावा करता येणार नाही मित्रांनो. आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित असलेले प्रतिमधून आपल्याला नमुन्यात जोडाव्यात मित्रांनो. ओके. वयाचा पुरावा, 10वीचे गुणपत्रक, शैक्षणिक अर्हतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, आपल्याला लागणार आहे शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेमध्ये आपल्याला कामाचे अनुभव प्रमाणपत्रे, कागदपत्रे, राखीव संवर्गामधील आपल्या उमेदवारांची जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व डोनेशन सर्टिफिकेशन, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, अर्जदार विवाहित असल्याचं आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास आपल्याला ग्रॅज्युएट कॉपी द्यायची. ओके. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र द्यायचे मित्रांनो. अशा पद्धतीचा अर्ज, आता असा पद्धतीचा आपला अर्ज असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या पदाकरता अर्ज करतो ते नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे मित्रांनो. इथं या ऍड्रेस आपल्याला पाठवायचा आहे. संपूर्ण नाव टाकायचं आहे आपल्या इथं. प्रथम आपल्याला आडनाव टाकायचं आहे आपलं. अशा पद्धतीने आपल्याला पत्र व्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे, संपूर्ण ऍड्रेस टाकायचा इथं आपल्याला. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचे 2 इथं, जन्मतारीख टाकायची आणि 1/5/2025 पर्यंत रोजीचे आपलं वय किती, वर्ष, महिने, दिवस टाकायचे. राष्ट्रीय आपल्याला टाकायचं आपल्याला भारत, इंडियन. त्यानंतर आपल्याला उमेदवार विवाहित का अविवाहित हे आपल्याला टाकायचं इथं. अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहेत काय, होई नाही मध्ये आपल्याला लिहून घ्यायचं इथं. अर्जदाराकडून जातीचे प्रमाणपत्र आहेत काय, होई नाही इथं टाकायचं. कोणती जाती ते प्रवर्ग टाकायचा, ईमेल ऍड्रेस टाकून टाकायचं इथं. आपल्याला ज्या पण कॅटेगरीमध्ये आपण येतात तिथं आपल्याला इथं बरोबरची खून करायची मित्रांनो. अशा पद्धतीने. ओके. अशा पद्धतीची खून करायची आहे. शैक्षणिक अर्ज टाकायची आपल्याला. उत्तीर्ण केलेले परीक्षा कोणती, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण असेल, MBBS. ओके. विद्यापीठाचे नाव आपल्याला टाकायचे जे पण असाल. उत्तीर्ण वर्ष, झालेले वर्ष टाकायचे आपण, कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले आणि ते अंतिम वर्षाचे एकूण गुण किती होते आपल्याला ते टाकून घ्यायचे. अंतिम वर्षाचे आपल्याला मिळालेले गुण किती होते ते टाकून घ्यायचे इथं. एकूण टक्केवारी किती टक्के पडलेले आपल्याला एकूण ते टाकायचे मित्रांनो. अशा पद्धतीने भरून घ्यायचंय. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र याची कॉपी काढून घ्यायची मित्रांनो. आपलं नाव टाकायचं इथं, संपूर्ण आपल्याला वय, वर्ष, राहणार कुठले, आपण कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे, आज रोजी मला किती अपत्य आहे ते टाकायचं आहे. ते ठिकाण टाकायचंय, दिनांक टाकायचंय, सही करायची, आपल्या इथं नाव लिहून घ्यायचं खाली. ओके. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्र द्यायचे. याच्यामध्ये आपलं नाव टाकायचंय, वय, वर्ष टाकायचंय,
सध्या कुठे राहतो आपण ते टाकायचं आणि आपण इथं लिहून देणार आहे. आपले वर्षापासून राहतोय ते लिहून द्यायचे. इथं आपल्याला सही करून घ्यायची मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा अर्ज आहे मित्रांनो. जे PDF फाईलची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Instagram आणि Facebook आयडीवर भेटून जाईल. ओके. आणि 16/5/2025 पर्यंत आपला अर्ज सादर करून घ्यायचा आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. आणि आपल्याला वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी आपल्याला 15/5/2025 ला आपली इंटरव्ह्यू असताना डायरेक्ट आपल्याला तिथे जायचं आहे मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Instagram आयडी, Facebook आयडीला कधीही मेसेज करू शकता. ओके. तर तुम्हाला तिथे मेसेज करा आणि तिथे फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला इथं अर्जाची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp डाउनलोड करून घ्यायची PDF फाईल. तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला टेलिग्रामच्या, WhatsAppला कधीही मेसेज करा मित्रांनो. तिथं फॉलो करायला विसरू नका. त्याच्यानंतर आपल्याला चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं. त्याच्यानंतर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या अडचणींसाठी मला काही बोलायचं विचारायचं विचारू शकता. ओके मित्रांनो, जास्त मित्रापर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओ, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे मित्रांनो. ओके. चॅनल पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. असेच जॉब व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशा नेक्स्ट जॉब अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.